नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तलाठी 2023 ला प्रश्न विचारलेला गेलेला आहे। बघा प्रश्न काय दिलेला आहे। ए व बी या दोन बँकांनी अनुक्रमे 4.5% व 5.5% वार्षिक दराने कर्ज देऊ केले। रमेशने प्रत्येक बँकेकडून 2 लाख रुपये कर्ज घेतले, तर रमेश यांनी 2 वर्षानंतर दोन्ही बँकांना भरलेल्या सरळ व्याजाच्या रकमेतील धनात्मक फरक शोधा। त्यांनी 2 वर्षानंतर जे बँकांना सरळ व्याज दिलेला आहे तर त्याच्यामधला फरक कितीचा आहे तो आपल्याला इथे शोधायचा आहे। तर प्रथम काय करूया की 5.5% दराने सरळ व्याज किती येतोय तो आपल्याला बघायचा आहे। तर 5.5% दराने येणारा सरळ व्याज बरोबर काय आपलं सूत्र काय बरं सरळ व्याजाचं, तर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100 बरोबर। इथे काय येणार आहे बघा। आता मुद्दल किती आहे 2 लाख, 1 2 3 5 गुणिले 5.5% गुणिले 2 वर्षाचं काढायचं आहे भागिले 100। आता आपण पॉइंट काढून टाकायचं आपल्याला, म्हणून आपण इथे काय केलं तर 2 लाख गुणिले 55 गुणिले 2 भागिले 1000। हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले। उत्तर काय मिळालं आपल्याला बघा, 2 दुणे 4 म्हणजे 400 गुणिले 55 म्हणजे उत्तर मिळणार आहे आपल्याला 22,000। गुणाकार करून बघा। त्याच्यानंतर 4.5% येणारं सरळ व्याज बरोबर काय मिळणार आहे आपल्याला 2 लाख गुणिले 4.5 गुणिले 2 भागिले 100। इथे आपण पॉइंट काढून टाकतोय म्हणून येणार आहे 2 लाख गुणिले 45 गुणिले 2 भागिले येणार आहेत 1000। हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले। 200 गुणिले 2 म्हणजे किती मिळणार आहेत आपल्याला 400। 400 गुणिले 45 म्हणजे उत्तर मिळणार आहे आपल्याला 18,000। मग दोघांतील आता 5.5% सरळ व्याज किती मिळाला 22,000 वजा 4.5% ने किती मिळाला 18,000 बरोबर। दोघांची वजाबाकी किती येणार, फरक कितीचा येणार आहे 4,000। फरक कितीचा मिळाला आपल्याला 4,000 रुपयाचा मिळालेला आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तलाठी 2023 ला प्रश्न विचारलेला गेलेला आहे। बघा प्रश्न काय दिलेला आहे। ए व बी या